आणि आताची एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। झी 24 तासला सर्वप्रथम दाखवलेल्या मेळघाट आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली होती आणि त्या प्रकरणात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। या आश्रमशाळेचा अधीक्षकच सप्लायर निघालेला आहे अशी कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे। झी 24 तास या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीये, मात्र या ऑडिओ क्लिपमधून टिटंबा इथल्या आश्रमशाळेचे अधीक्षक सेंट्रल किचन अधिकाऱ्याला किचनचं साहित्य खरेदी करण्यासाठी तगादा लावत असल्याचं सुद्धा समोर आलंय। पाहुयात ही ऑडिओ क्लिप नेमकी काय आहे। माझी ओळख अधीक्षक जेवढा आहे, मी अधीक्षक कमीच आहे। मी सप्लायरच आहे। अच्छा, ओके 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 सर, बोला ना। हा, मी सप्लायर आहे, म्हणजे मी बिनधास्त आहे, डिपार्टमेंटला माहिती आहे। हा 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 हा, तुम्हाला ज्या काही बाबी लागणार एका सेंट्रल किचनला, हो हो, जर तुमची इच्छा जर असेल, तुमचं बिलिंग होणार ते तुमच्या रेटनं होणार, तुम्हाला शासनाने जे ठरवून दिलं असेल त्या रेटनं होणार। बरोबर। पण आम्ही हेच कामं करत राहिलेलो आहोत इकडे। तुमच्याजवळ 8 शाळा आहे, 9 शाळा आहे, बरोबर आहे। तुम्हाला जो काही भाजीपाला लागणार किंवा जी काही विद्यार्थी संख्या असणार, तुम्ही एक हिशोब केलेला असेल, तुम्हाला कोणत्या रेटमध्ये परवडणार आणि तुम्ही कुठल्या यानं किंवा तुम्ही सेटअप लावणार। बरोबर। मी याच्यासाठी कॉल लावला की तुम्ही मला देऊ शकता का, मी तुम्हाला पुरवतो भाजीपाला। 4 करोड ते 5 करोडचं म्हणजे अनऑफिशियली, कारण मी एम्प्लॉई आहे, बरोबर आहे। बरोबर बरोबर, माझ्या नावावर नाही, माझ्याकडे लायसन्स आहेत, 7-8 प्रकारचे लायसन्स आहेत माझ्याकडे। ओके ओके, तर भावाच्या नावावर, जो भाऊ कुठेच नाही दिसणार तुम्हाला। हो हो हो, पण आहे का तो काही डिपार्टमेंट तसंच चालतो। भाऊ आहे ऍक्च्युली जिवंत व्यक्ती आहे तो। बर बर बर, हा हा, मी तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट केला, तुम्हाला दिलेले ते अधिकार मी तुम्हाला आहे ना कमीत कमी याच्यात ते अवेलेबल करून देऊ शकतो। मला पूर्ण मार्केट रेट आहे। तुम्हालाही तर प्रोग्रेस करायचा असेल ना, हो, तुमचं इंटरेस्ट रेट काय राहील। मला इकडची नस माहिती आहे। 12 टनची गाडी भाजीपाल्याची किती रुपयात भरते त्याची मला स्टडी आहे, आम्ही डिक्लेअर नाही करत। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांच्याकडे। अनिरुद्ध, आश्रमशाळेमधल्या जवळपास 70 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती आणि त्या संदर्भातली आता एक ऑडिओ क्लिप सुद्धा समोर आलेली आहे। तिथला अधीक्षकच सप्लाय करत होता अशी माहिती समोर आली। काय या संदर्भातली खरं तर अधिकची माहिती आहे आणि या संदर्भात काही कारवाई करण्यात आली आहे का? नक्कीच, आता जर पाहिलं तर मेळघाटातील टिटंबा येथील आदिवासी आश्रमशाळेमध्ये 70 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचं प्रकरण झी 24 तासने जे आहे ते उघडकीस आणलं होतं आणि त्यामुळे संपूर्ण मेळघाटासह राज्यामध्ये खळबळ उडाली होती। मात्र आता या प्रकरणामध्ये एक नवीन खुलासा जो आहे तो समोर येत आहे। या संपूर्ण प्रकाराच्या निमित्तानं एक ऑडिओ क्लिप झी 24 तासच्या हाती लागलेली आहे आणि या ऑडिओ क्लिपमध्ये सेंट्रल किचनचा व्यवस्थापक आणि आदिवासी आश्रमशाळेचा अधीक्षक जो आहे तो यांची ही संभाषणाची ऑडिओ क्लिप आहे। आणि या ऑडिओ क्लिपमध्ये जर पाहिलं तर या ऑडिओ क्लिपमध्ये शासकीय आदिवासी आश्रमशाळेचा अधीक्षक जो आहे तो सेंट्रल किचनच्या व्यवस्थापकाला त्याच्याकडील किराणा माल असेल, अंडी असेल, केळी असेल किंवा धान्य असेल, या सर्व गोष्टी घेण्यासाठी तगादा लावत असल्याचं जे आहे ते पाहायला मिळत आहे। आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात या संपूर्ण प्रकारामध्ये गौड बंगाल असल्याचं पाहायला मिळत आहे। या सेंट्रल किचन वरून जवळजवळ 8 शाळांमध्ये जे आहे ते अन्न पुरवलं जातं, मात्र केवळ आणि केवळ एकाच ठिकाणी या सेंट्रल किचनच्या अन्न पुरवठ्यामधून विषबाधा झाल्याचं जे आहे ते समोर आलेलं आहे। आणि त्यामुळे आता अधीक्षक जो आहे तो आता कुठेतरी संशयाच्या भोवऱ्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या जर पाहिलं तर सध्या या प्रकरणामध्ये 6 जणांवर गुन्हे दाखल केलेले आहे। मात्र या ऑडिओ क्लिपमुळे आता आणखी किती लोकांवर गुन्हे दाखल होतात आणि यामध्ये अधीक्षकालाही दोषी पकडलं जातं का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे जर सध्या पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ऑडिओ क्लिपने संपूर्ण मेळघाटासह राज्यात खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे। अगदी, त्यामुळे आता आगामी काळात त्यांच्यावर काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद अनिरुद्ध, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।